हॅलो फ्रेंड्स, लहान मुलांना सुट्ट्या लागल्या आहे शाळेच्या, तर अशा वेळेला आपण समर कॅम्प जॉईन करतो. पण ते न करता आपण घरातल्या घरात त्यांना कसं छान ॲक्टिव्हिटीमध्ये अडकवून ठेवू शकतो ते आज आपण बघणार आहोत. तर पुढील आवाज माझ्या मुलाचा ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. अभी अच्छा काम करूंगा, लाभ से मैं करता हूँ अच्छा काम, पर दिल से तो मतलब कभी कभी आलू वाले काम भी कर देता हूँ, पर अच्छा काम कर रहा हूँ मैं. आज तू बघशील ना, हैरान होशील, एकदम हैरान होऊन आश्चर्यचकित होऊन जाशील. पहिलीला असताना मला आश्चर्यचकित बोलतो, आश्चर्यचकित असतात. हाय गाइस, तुम्ही कसे आहात? तुम्ही चांगलेच असणार. तर आता सगळ्या शाळांना मित्रांनो सुट्ट्याच लागलेल्या आहे, तर समर कॅम्प मध्ये तुम्ही जाणार असणार. पण मी समर कॅम्प मध्ये जात नाही. मी माझ्या आईकडूनच शिकतो आणि माझ्या आईला खूपच सारे चांगल्या कला येतात. माझ्या आईला सगळे येतात आर्ट अँड क्राफ्ट्स. तर आईला मी म्हटलं की तू मला काही आर्ट अँड क्राफ्ट शिकून दे. मग आईने मला ॲक्रेलिक कडून आणून दिले आणि हे मला आई बोलते की तू जी काल परवा मटका कुल्फी खाल्ली होती, याच्यामध्ये मटका कुठे आपण खाऊ शकतो. तर हे जे आहे आपला मटका, तुम्ही बघू शकतात. हा जो मटका आहे याला आपण वेस्ट फ्रॉम बेस्ट करायचं. तर गाईस तुम्ही बघू शकतात, आपण आता आर्ट अँड क्राफ्ट करणार आहे. हा आहे ॲक्रेलिक कलर. दुसरी गोष्ट हे पंच मला सांगून ठेवतो की हे आपण विदाउट ब्रश करतो. ओके, विदाउट ब्रश, कारण की आपण हा टूथब्रश यूज करणार आहे आणि हे स्पंज यूज करणार आहे. हा स्पंज माझ्या आईचा जो मेकअपचा तुटलेला होता. ओके, तुम्ही स्पंज बघू शकतात. हा वाला घ्यायचा, कोणता पण घ्या तुम्ही. आणि हा ब्रश टूथब्रश, तो घासायचा टूथब्रश नाही, वेस्ट टूथब्रश घ्यायचा. ठीक आहे. आपले डेकोरेशन बीड्स, हे टिकल्या जे आहे ना, हे सिल्वर कलरचे असे टिकले आहे. एक पॅकेट मध्ये आपल्याला फेविकॉलने आपल्याला चिटकवायचं याला. तर हे डेकोरेशन यूज करू शकतो आपण. आणि हे आपला फेविकॉल. हा साफ करायला घ्यायचं नाही, आपल्याला कासाठी घ्यायचं माहिती तुम्हाला, याची डिझाईन करायला. आपल्याला काय हे पाणी पण घ्यायचंय. तर काय तुम्ही बघू शकता, हे बघा, हा आहे लाल कलर. आपल्याला लाल कलर थोडासा घ्यायचा आहे. तर काय तुम्ही बघू शकता, हे आपल्याकडे आहे पाणी बाउल मध्ये. एकच थेंब टाकायचं, थोडंसं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. ओके, जास्त टाकायचे. आणि रेड कलर डार्क होऊन जाईल आपला रेड कलर. मग मेकअपच्या सोर्सने या मटक्याला थोडी डिझाईन करायची, बघू शकतात. ओके, एवढं वाळू द्यायचं आणि वाळून झालं आहे. आता आपल्याला काय करायचंय दाखवते बघा. आपल्याला आता बड घ्यायचंय. आपण हा पिवळा कलर घ्यायचा गाईस. आणि पिवळ्या कलरने बर्ड्सला, म्हणजे बर्ड्सने पिवळ्या कलरला डिप करायचे आणि काय अजून डिलिंग करायचं. बघा, असे बघू शकतात. थोडं एंडने असं साइडने करायचं. तर गाईस असं काय आपल्याला करायचंय, डिझाईन थोडी डिटेलिंग करायची आहे. तर गाईस आपला असा हात ठेवायचा आहे, हात टाकायचाय पॉट मध्ये. ते बघू शकतात. आता मी करतो. One, two, three. किती सुंदर बनलेला आहे. एक आहे, हे बघू शकता तुम्ही. थोडं बघू शकता. इथं थोडा हा व्हाईट पोर्शन पुरा सोडायचे आणि इथं पुरं ब्लू कलर मी डिटेलिंग केलेली आहे. खूपच सुंदर दिसते गाईस. आपल्याला वाळू द्यायचे, मी वाळून दिले. ओके, बीड्स टिकल्या डेकोरेशन साठी घेऊ शकतात आणि असे फेविकॉल चिटकू शकतात. एकदम सुंदर बनला आपला पॉट.
सगळ्यात आपले हे पूर्ण रोल करायचे आणि त्यानंतर डिझाईन साठी काही अशी मणी लावायची हे असतं. थांब काय करू. तर हे आपल्याला लावायचे ना डिटेलिंग करायला, डिझाईन करायला. हे बघू शकतात आई लावते माझी. ब्रशने करायचं होतं आपलं. ब्रशने ते दुसऱ्या दोन दाखवायचे आहेत ना, दोन दाखवायचे. ओके गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या इथे लावते या मटक्या. तुम्ही बघू शकतात, दिसतंय का बरोबर? हा, एकदम मस्त दिसतंय. डिझायनिंग, डिटेलिंग. ओके गाईज, मम्मा थोडं ते होते, ते जास्त होते, तू कापते. ते ग्लूला होत नाहीये, ते ग्लूला होत नाहीये. थोडं खाली कर त्याला. तुम्ही बघू शकतात आता माझ्या येलो कलर घेतला कारण की आपल्याकडे होतं 6 शेड आहे. लाल आणि पिवळा टाकायचा. ओके, तुम्हाला माहितीच असेल की रेड आणि येल्लो केला तर ऑरेंज होतो, म्हणून आपण हे करूया एक आयडिया. थोडं आई अजून पिवळा कलर वाढवते, ते बघू शकतात. स्प्रे पेंटिंग याला म्हणतात, तर स्प्रे पेंटिंग आपण करणार आहे. असं एकदम सुंदर दिसतं. स्लोली करायचं असं मला. हे बघ. ओके, केअरफुली स्लोली करायचं. ओके, ते बघू. तर गाईस, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.